नमस्कार मंडळी. 22 एप्रिल 2025 रोजी अनंतनाग जिल्ह्यातील सुंदरच्या पहलगामच्या बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांवर गोळीबार केला. आज आपण पाहणार आहोत हल्ला कसा झाला, कोण होते हे दहशतवाद आणि भारत सरकारने काय पाऊल उचलले आहेत. 22 एप्रिलच्या दुपारी बैसरण व्हॅलीत अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी आले होते. त्याचवेळी 4 दहशतवादी पारंपरिक काश्मीरी पोशाख घालून परिसरात आले. काही जणांनी बॉडी कॅम लावले होते, म्हणजेच हल्ल्याचे फुटेज सोशल मीडियावर टाकण्याची तयारी होती. दहशतवाद्यांनी पुरुष, महिला आणि मुलांना वेगळे केलं आणि पुरुषांवर जवळून गोळीबार केला. ज्यांना कुराणमधील आयते म्हणता आल्या नाहीत त्यांना थेट लक्ष्य केले गेले. या भयानक हल्ल्यात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला. त्यात 24 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिक होता. हे सर्वजण पर्यटक होते. या व्हॅलीत केवळ निसर्ग पाहण्यासाठी आलेले निष्पाप लोक. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर रेजिस्टन्स नावाच्या गटाने घेतली आहे. हा गट पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित आहे. सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केलं आहे की हे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते, ते पण भारतात घुसखोरी करून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. सरकारने पाकिस्तानसोबतची जमीन सीमा बंद केली, इंदिरा जल करार निलंबित केला आणि पाकिस्तान नागरिकांसाठी व्हिसा सुविधा रद्द केल्या. गृहमंत्री अमित शहा यांनी थेट श्रीनगरला भेट दिली आणि आढावा घेतला. भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे आणि आता सर्जिकल स्ट्राईकची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिका, युनायटेड किंगडम, चीन, सिंगापूर या सर्व देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय निषेध होत आहे आणि दहशतवाद्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. काश्मीरमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे. हजारो पर्यटकांनी काश्मीर सोडलं आहे. स्थानिक पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेलाच हादरा बसला आहे. हा हल्ला केवळ एका राज्यावर नव्हे तर संपूर्ण देशावर झाला आहे. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणं हे आपल्या देशाचं कर्तव्य आहे. तुमचं काय मत आहे? दहशतवाद संपवण्यासाठी भारताने आता काय करायला हवं? कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढील व्हिडिओसाठी आपली बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.